ह्या गाण्यांनी इतके सुंदर सतारीचे स्वर ऐकले पण कानांनाही बोलता येत नाही, त्याच्यामुळे ते सांगता येत नाही. खरंच इतकं वर्णनीय आहे हे सर्व. वाल्मिकीच्या रामायणात मात्र रामांच्या बालपणाचा फारसा उल्लेख केला गेला नाहीये. पण इतर कवींनी त्या तिन्ही राज्ञा, मंत्रीगण, ऋषीगण, सर्व दास्या, प्रजा, पण ते लोभस रुपडा बघून सगळ्यांना लाड करणं काही चुकत नव्हतं. सगळ्यांना त्याचे गालबुच्चे घ्यावे वाटत होते, लाड करावे वाटत होते. या गाण्यात तुलसीदासांनी किती सुंदर वर्णन केलं आहे. दुडू चालणारे, सर्वांकडनं हट्ट पुरवून घेणारे, जेवायला नाही म्हणणारे प्रभुराम आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. अवधीचे हे भाषण रामा इतकेच सुंदर आहे. ह्याच रामाचे ध्यान करूया. ध्यान लागले रामाचे सादर करीत आहेत कार्लेकर काका.
केळकर काकांच्या स्तवनाने प्रसन्नता पसरली आहे. निवेदनाने ती भंग होऊ नये असे वाटते. त्यामुळे आपण कॉफी पुढच्या गाण्यानंतरच घेऊ. समर्थ रामदासांचे शब्द. ज्यांनी डोळे बंद केले तर रामाचे सगुणात आणि डोळे उघडले तर निर्गुणात दर्शन व्हायचे, असे ते समर्थ रामदास. त्या काळातील काही खट्याळ लोकांनी समर्थ रामदासाला पांडुरंग रामापेक्षा सुंदर आहे हे दाखवण्यासाठी पांडुरंगासमोर उभे केले. तर ते म्हणतात, इथे का रे उभा श्रीरामा मनमोहन श्रीरंगा. काय तो अद्वैत भाव. पैठणजवळच्या एका छोट्या गावातली गोष्ट, रामनवमीचीच गोष्ट आहे. साधारण हीच वेळ असेल. मंदिरात तर रामजन्माचा पाळणा चालू होता आणि यजमानांच्या घरी पाळणा होता. कौशल्याचा पाळणा बुवा मंदिरात रंगवून सांगत होते आणि यजमानांच्या पत्नी राणूबाई म्हणजे सूर्यपंतांच्या पत्नी पाळणा गात होत्या. मी जोजविते नारायण बाळाते, अंगाई पाळणा गाते, तू बालपणी झोप रे शांत आता, पुढती विश्वाची चिंता, किती हलविशी पाळणात रेप चरण, पुढे तुझं ती देशभ्रमण, का मुठी आवळशी आपटशी अशा, हे चिन्ह भावी कार्याचे, दिसते बाळाचे वनवास कष्ट करण्याचे, व्रत घेशील का देशा जागविनाते, अंगाई पाळणा गाते, मी जोजविते नारायण बाळाते. इतिहासातलं कदाचित एकमेव अद्वितीय उदाहरण असेल. देवाचा आणि भक्ताचा जन्म एकाच तिथीला व्हावा. समर्थ रामदासांची कथा ऐकल्यावर आपण रामजन्माची उजळणी करूया. ज्या विशाल समृद्ध अयोध्या नगरी आनंदाने भरली होती, पुत्रोदय पण अजूनही नव्हता प्रीतीच्या अंबरी. त्यानंतर ऋषीश्रेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दशरथाने अश्वमेध आणि पुत्रकामेशी यज्ञ केले आणि पूर्णाहुतीला यज्ञनारायण प्रगट झाले. चारुशिला काकू वॉलिन वाटते यज्ञनारायणाचे शब्द सांगते.
11 साडी. त्यांना हे युद्ध आणि रणसंग्रामावरती सुद्धा भाव अतिशय अचूकपणे मांडता आले असावेत. यज्ञकुशाचे तेजस्वी स्वर त्यांनी दिले आणि त्याच बाबूजींनी स्त्रीसुलभ भावना सुद्धा दाखवल्या. त्याच भावना आपण ऐकूया ताईच्या तोंडून. कॉफी घेणं होईपर्यंत दादरा नगर हवेली संग्रामातला एक अनुभव सांगते. बाबासाहेब पुरंदरे इतर सगळे मान्यवर लोक जे पुढाकार घेतलेले होते. आता 15 मिनिटात युद्ध सुरू होणार अशी परिस्थिती होते आणि बाबूजी तिथे होते वॉलिनची केस घेऊन. बाबासाहेब पुरंदरेंना मात्र भीती वाटली. आता याच्यातला संगीतकार काय आत्ता जागा होतोय की काय, वॉलिन काय घेऊन बसलाय आता. म्हणून त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले, अरे 15 मिनिटात युद्ध सुरू होणार आहे, तुम्ही काय करताय सुधीरराव हे. मग सुधीररावांनी म्हणजे आपल्या बाबूजींनी अगदी हलकेपणे अशी मान त्यांच्या नेहमीच्या पद्धतीत हलवली आणि सांगितलं, तुम्हाला बघायचं आहे व्हायोलिनचे स्वर कसे आहेत आजचे ते. आणि व्हायोलिनची केस उघडली तर त्याच्यामध्ये LMG म्हणजे लाईट मशीन गन होती. म्हणजे शस्त्रास्त्राचा पुरवठा मात्र बाबूजींनी त्या काळात दिला होता. तुम्ही यायला तेव्हा बघू आपण. संचलनासाठी काळा होऊन जाऊ. एक केस तुमच्याकडे पण आहे करत. आणि मला माहित नाही, मी वालीन काढून घेतलं.
त्या तिघींच्या अत्यंत आनंदाने राज्याभिषेकाची बातमी आपल्या बहिणीला येऊन सांगितली. आता पुढे आपण रामजन्माची वेळ झालीच आहे तर त्याची तयारी करायला हवी. त्याआधी ह्या गाण्याची एक कथा सांगते. हे गाणं होण्याच्या आधी, निर्मितीच्या आधी गदिमा मध्यरात्रीपर्यंत तुळशी वृंदावनापाशी गाणं सुचतंय का हे बघत बसले होते. आणि ते बसलेले असताना मध्यरात्री कधीतरी 1-1:30 वाजता त्यांच्या पत्नीचे डोळे उघडले आणि त्यांनी माडीवरून बघितलं की अजून हे जागेच आहेत. वरतून त्यांनी विचारलं, का हो जन्माला का तुमचा राम? तर गदिमा खालून म्हटले, अहो माडगुळकर कुठे जन्माला येतोय, प्रभू रामचंद्र येणार आहेत, इतक्या सहजासहजी थोडी येतील. असं म्हटल्यावर खरंच प्रचिती येते की प्रभू रामचंद्र कोणाच्या घरी जन्माला येणं इतकं सोपं नाही आहे. रामजन्माची कथा आपण वर्षानुवर्ष ऐकत आलो, पण त्या रघुकुलाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. हे जे म्हणजे प्रभू रामचंद्राला रघुवंश म्हणतात. रघु हा एक राजा होता, प्रभू रामचंद्रांचे पूर्वज. रघु अतिशय दानशूर असे राजे मानले जायचे. त्यांनी आपल्याजवळ जितकं काही असेल ते सगळं दान केलं. त्यांनी सोन्याचे रस्ते बनवले असं म्हणतात अयोध्येमध्ये. असे ते रघुराजा ज्यांनी सर्वस्व आपल्या प्रजेला दान केलं आणि 60व्या वर्षी त्यांनी वानप्रस्थाश्रमाला सुरुवात केली. त्यांची ख्याती अशी होती की कुठलाही याचक काही न घेता रिकाम्या हाताने वापस जाणार नाही. पण यांनी ज्या दिवशी वानप्रस्थाश्रम घेतला त्याच्या काही दिवसानंतरच कौश्य नावाचे एक ऋषी त्यांच्या घरी आले आणि त्यांनी 14,000 सुवर्णमुद्रा त्यांना मागितल्या आणि म्हणे कशाला पाहिजे तुम्हाला ह्या सुवर्णमुद्रा? त्यांनी सांगितलं, माझे वरतंतू नावाचे एक गुरुजी आहेत, ते ऋषी आहेत, त्यांना मी जेव्हा गुरुदक्षिणा काय त्यांनी विचारली तेव्हा त्यांनी 14 सहस्र सुवर्णमुद्रा द्या असं सांगितलं. आता मी तर साधे ऋषी, माझ्याकडनं कुठे येणार? पण मी तुमची ख्याती ऐकली होती की तुमच्याकडे आल्यावर रिकाम्या हाताने मात्र कुणी जात नाही. असं जेव्हा ऐकलं आहे तर तेव्हा रघुराजाला अतिशय खंत वाटली की अरे तुम्ही आलात त्या बरोबर ठिकाणी आलात, पण चुकीच्या वेळी आलात. मी तर सगळं दान केलं आणि मी वानप्रस्थाश्रम घेतला, माझ्याजवळ असं काहीच नाही आहे. पण मग आता याचकाला परत पाठवणार तरी कसं? तरी ब्राह्मणाला. मग त्यासाठी त्यांनी काय केलं तर इंद्राला पत्र लिहिलं. इंद्राला सांगितलं, हे बघ मला 14 सहस्र मुद्रा पाहिजे आहेत, तू त्या मला दे की मी वरती येऊ. असं सांगितल्यावरती म्हणजे आता याला काय समजायचं, धमकी की पत्र, ते आपण समजून घेऊ. तेव्हा इंद्र घाबरले आणि इंद्र म्हणाले, बाबा नको येऊ तू, मीच येतो तुला द्यायला. आणि इंद्रांनी सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. पण त्यांनी 14 सहस्रच नाही, भरपूर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. तो जो पडला तो शमीच्या झाडांवरती. म्हणून आपण शमीचं झाड लुटतो दसऱ्याच्या दिवशी सुवर्णमुद्रांचा. पण यांनी कंश ऋषींनी जो नेला तो फक्त 14 सहस्र मुद्रा नेला आणि बाकीच्या मुद्रा ज्या पडल्या होत्या त्यांनी अयोध्येत सांगितलं, कोणाला लागत असेल तर घेऊन जा. अयोध्येवासी सुद्धा त्या जंगलात आले नाही न्यायला. त्या सुवर्णमुद्रा काही कालांतराने जमिनीत लुप्त होऊन गेल्या तरीही त्याला कुणी स्पर्श केला नाही. असे ते अयोध्यावासी होते आणि असे त्यांचे पूर्वज. आणि इतक्या सगळ्या तपश्चर्यानंतर मग कुठे विष्णूंचा अवतार जन्माला आला, प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि तीच ही सुवर्ण घटिका. हे राम जन्माचं गाणं आहे, आपण ते हे नंतर आणि नंतर एक 3-4 गाणी होऊन आपला कार्यक्रम सुरू.
प्रभू श्री रामचंद्र की जय. श्रीराम जय राम जय जय राम. 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 यतीने लोके भरोगी राहू दे
तुझ्या यशाची भीती. सीतेला इथे सुभगे वापरला आहे म्हणून उपमा म्हणायचं की रामासंगे घे सुभगे हे शब्द वाक्य आणते आले म्हणून यमक म्हणायचं. पृथ्वीवर स्वर्ग सौख्य ही उत्प्रेषाची विरोधाभास. यशाची भीती म्हणून रूपक. सर्व नियम फोल पडतात. सर्वसामान्यांचा अभ्यास जिथे संपतो तिथे दैनिक प्रक्रियेला सुरुवात होते. व्याकरण शिकणं आणि व्याकरण वापरणं हा खरंच दोन वेगळे भाग आहेत. आणि गदिमांनी स्वतःबद्दल म्हटलेलं आहे, ज्ञानी याचा वा तुका याचा तो माझा वंश आहे, माझ्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. त्याशिवाय हे काव्य घडणं शक्यच झालं नसतं. त्या ईश्वरी अंशाला त्रिवार नमन. आणि ह्यासोबतच ऐकूया ह्याच वर्षा पंक्तींवरती शिक्कामोर्तब करणारे पुढचे गाणे. वाल्मिकांच्या की वंशातले गदिमा आहेत. बाल श्रीरामांचे वर्णन करतायत संजय कोळ अर्थात बाबा. तुलसीदास आणि गदिमा एकाच वंशातले का आहेत? काही मिनिटांपूर्वी आपण ठुमक चल तर रामचंद्र ही रचना ऐकली. विद्रुम अरुण अधर बोलत मुख मधुर मधुर
हे अवघी भाषेतलं आणि मराठीत सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण त्याशी करिता संवाद झालं बोबडे आपण. बरं हे भाषांतर नाही बरं का, हे म्हणजे त्या अढळ निश्चल अशा प्रभू रामचंद्राची एकाच वंशातल्या एकाच गोत्रातल्या 2 व्यक्तींनी केलेलं वर्णन आहे. म्हणून तुलसीदास, वाल्मिकी, रामदास, मोरोपंत हे सगळे एकाच वंशातले. ह्या गीत रामायणाने अनेकांचे जीवन बदलले. आणि तसं आकाशवाणीचं आहे. 1952ला आकाशवाणी केंद्र पुण्यात सुरू झाले, पण पुण्याचा काही मूड आकाशवाणी केंद्राला पकडता येत नव्हता. सारखे पत्र लिहून टिप्पणी देत होते पुणेकर. पण गीत रामायणाने हे चित्र बदलले. त्या काळात एक व्यंगचित्र प्रसिद्ध झालं, म्हणजे आजच्या बोलीभाषेत व्हायरल झालं. एक गिराईक रेडिओ दुकानात जातात आणि रेडिओ मागतात आणि प्रत्येक रेडिओमध्ये काहीतरी टीका काढतात. हा नको, तो नको. शेवटी त्रासून दुकानदार म्हणतो, तुम्हाला पाहिजे तरी कोणता रेडिओ? मग त्याला गिराईक म्हणतो, पुणे आणि फक्त गीत रामायण ऐकवणारं. अशा प्रकारे आकाशवाणी मार्फत पुण्यातल्या लोकांना रामाचं दर्शन घडलं. श्रीराम पाहिले मी, लीना काकू. श्रीराम
सर्च केलं. द्वितीय प्रहरनिशी मनिमृदू मानतमसा संवाद आरोहरे वर्जित राखत काफी थाट. खरं तर रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातलं बागेश्री राग. पण हे गाणं ऐकताना नक्की मला खूप प्रश्न पडतो की गदिमांनी हे जेव्हा गाणं लिहिलं तेव्हा केव्हा लिहिलं असेल, रामचंद्रांनी त्यांना केव्हा दर्शन दिलं असेल. गीत रामायणाच्या पूर्ततेच्या आधी की गीत रामायण पूर्तता झाल्यावरती. नक्की का नाही देणार. इतकं सुंदर काव्य पूर्तता झाल्यानंतर श्रीरामांना सुद्धा वाटलं असेल की लवकुशान येऊनच रामायण लिहित असेल आणि त्यांनी पण दर्शन दिलं असेल. गदिमांचंच पुढचं गाणं, पण संगीत मात्र पुलंचं आहे. चित्रपट देव पावला. सादर करत आहेत मीरा काकू. कसं तो प्रसंगच लगेच उभं राहतो, तिथे अगदी येतात जवळ अगदी खरंच. त्याच्यानंतर गदिमा, बाबूजी. आणि यामध्ये जर पुलंचा उल्लेख नसता झाला ना, बाबांना निश्चितच रामकथा अपूर्ण वाटली असते. कारण बाबांना म्हणजे राम असे रामकथा सुरस असं आहे बाबांचं. रामापेक्षा हे जे लोक आहेत ते खूप जवळचे आहेत आणि त्यामुळे पुलंचाही उल्लेख झाला म्हणजे ह्या कथेला आज पूर्तता आली. गदिमांनी रामकथा लिहिली. बाबूजी आणि लोक बाबूजींना विचारायचे गदिमांबद्दल की गदिमा कधी लिहिता तो गाणं, तर बाबूजी गमतीत सांगायचे, गदिमा अण्णांना विचारू नका, उद्या जर रेकॉर्डिंग ठरलं ना मग आज ते रामायण घेऊन बसतात चाळपायला. पण
ही गंमत वेगळी, पण बाबूजींना मात्र ज्ञात होतं. गीत रामायण लिहिणं म्हणजे युगांची पुण्य आहे, अनेक जन्माची तपश्चर्या आहे. आणि काय योगायोग असेल बघा. रामनवमीचाच दिवस होता 1936. गरिबांच्या मॅट्रिकच्या परीक्षेचा निकाल लागला होता. आणि काय म्हणावं याला, चुकीचं म्हणावं काय म्हणावं, की योग असा होता की गरिबा नापास झाले होते आणि त्यामुळे ते निराश झाले होते. पुण्याच्या मंडई परिसरातनं रखरखत्या उन्हात उपाशीपोटी भटकत होते आणि मागून कुठल्या तरी नेहरूंसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने शर्ट ओढला. तो व्यक्ती म्हणजे रामकृष्ण दत्तात्रय पराडकर. ज्या मयूरपंतांनी प फ ब भ म हे शब्द न येऊ देता 108 रामायणं लिहिली, त्यांचे हे वंशज. आणि अग्रहाने ते गदिमांना घरी घेऊन गेले. तिथे त्यांना मोरोपंतांची म्हणजे मयूरपंतांची अनेक गीत रामायणं वाचायला मिळाली. ते घरी घेऊन आले. दिवस रात्र त्याचं पारायण केलं. त्याच्यामध्ये त्यांची झोप उडून गेली. कदाचित 1936च्या रामनवमीच्या वेळेसच ठरलं होतं की रामजन्मावरती काहीतरी गदिमांच्या तोंडून हातून लिहिलं जाणार. आणि त्यांनी अशी अद्भुत रचना लिहिली. ह्यासोबत सुरू करूया पुढची रचना गदिमांच्याच शब्दात. या रचनेनंतर भैरवी गीत पूर्ण कार्यक्रम संपेल. तीन घेतो, तीन कडे घेतो. श्री विष्णूचा अवतार, कर्तव्याची आणि शेवटचा पावन. कोरस घ्यायचा नंतर कोरस घ्यायचा. कोरस घ्यायचा कोरस तुमच्या स्वरांनी इतकं तर कोरस महत्वाचं आहे ना. नको सदन नको सनवते परत फिरू ग, नको सदंगे दूर भरू. नको सनवते परत फिरू ग, नको सदंगे दूर भरू. श्रीरामाचे नाम गाता,
दिवेला म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे आपण अगदी अचंबित होतो. म्हणजे कळत नाही की हे सगळे जे शब्द सूर हे सगळं आलं कुठून सगळं याच्यामध्ये. गदिमांना असं जर कोणी विचारलं तिथं म्हणजे हे प्रत्येक कार्यक्रमात हे म्हटलंच जातं तिथे, म्हणून मी पण म्हणतो तिथं. किंवा गदिमाने जरा उत्तर दिलं आहे, अजाणतेपणी केव्हा माता घाली बाळ होती, द्विजधर्माच्या द्रुमाचे कणकण गेले कोटी, छंद जाणतेपणीचा तीर्थे काव्याची धुंदली, पुन्हा एका भाग्यवेळी पूजा रामाची बांधली, देव वाणीदले ओज शीतळले माझ्या ओठी. शब्दभाव काय सुंदर सगळे. देव वाणीदले ओज शीतळले माझ्या ओठी, वाल्मिकीच्या भास्कराचे झाले चांदणे मराठी, झंकारल्या कंठविना आले चांदण्याला पूर, झंकारल्या कंठविना आले चांदण्याला सूर, भाव माधुर्याला आला महाराष्ट्री महापूर, चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच चाड, चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच चाड, मला कशाला मोजता मी तो भारले झाड, मी तो भारले झाड. तर बाबूजींना म्हणाला, मी तुमच्या चालीला धक्का नाही लावणार, पण मी उभं राहून गाणं म्हणणार आहे, मी नाचणार आहे, मी ओरडणार आहे, किंचाळणार आहे, चालीला मात्र काही नाही करणार, तेवढी मात्र परमिशन हवी आहे, तरच यातला मूड येईल. त्या रेकॉर्डिंगच्या दिवशी गदिमांपासून सगळेजण आकाशवाणीत उपस्थित होते आणि सगळ्यांना जी दिव्य अनुभूती आली ती कोणालाच वर्णन करता आली नाही. बस आता ह्या अनुभवानंतर सांगायला गेलं तर खूप काही आहे, पण बाबूजी आणि गदिमांच्या स्तुतीला आता विराम देते. यानंतर एक भैरवी होईल, पण त्याआधी प्रार्थना करते प्रभू रामचंद्राच्या जवळ की येणाऱ्या वर्षभरात त्याच्या पुढेही आपल्या सर्वात रामतत्व असो, सद्गुणांचा वास असो, रामायणाप्रमाणेच आपल्याला ही कथा मिळण्याचा आणि श्रोते बनण्याचा कायम योग येत राहो. आणि थोडक्यात औपचारिक कार्यक्रम नसला तरी काही काही गोष्टींना नियम असतातच. तर मी सगळ्यांचे आभार मानू इच्छिते. गणेश, शारदा ह्या लोकांनी ह्या देवतांनी आपल्या इथे वास केला, त्यांच्या थ्रू आपण हे काय बोलू शकलो, त्याच्यासाठी ते आले, त्यांचा आभार. कृष्णवंदी सांदीपणीसी राम तो वसिष्ठी, देवांना नाही चुकले गुरुला शरण जाणे. त्या सद्गुरूंनी आपल्या वाणीला प्रकाश जो दिला त्या सद्गुरूंचा मी आभार मानते. इथे गाणं म्हणणाऱ्या प्रत्येकाचं, वाद्य वाजवण करणाऱ्याचं प्रत्येकाचं, साथ संगत देणाऱ्यांचं मी आभार मानते. आणि व्यवस्था ठेवणाऱ्या आई आणि तुषारचं पण मी आभार मानते. यासोबतच सूक्ष्म रूपाने उपस्थित असलेल्या हनुमंत सूक्ष्म रूपाने म्हणजे आपल्या श्रोतेवर्गाच्या रूपाने उपस्थित असलेल्या हनुमंताचेही मी आभार मानते. प्रत्येकाला म्हणते की आता प्रसाद घेऊनच जावं. यानंतर भैरवी होईल. माझं काही चुकलं असेल तर क्षमा करावी. यापुढे आपण रामरंगी रमूयात. आता रामरंगाचं सुमिरण करूया भैरवीने.
या ना. मीराताई ठाकूर. संतार शिकण्याची सुरुवात सन 1972 मध्ये गुवाहाटी येथे श्री सुंदर बारडोली यांच्याकडे झाली. पुढे नंतर वडिलांच्या बदल्यांमुळे शिकण्यात बरेचदा खंड पडला. 1980च्या सुमारास 2 वर्ष कार्तिक कुमार यांच्याकडे शिकल्यानंतर 1993 पासून 12 वर्ष पंडित शंकर अभ्यंकर यांच्याकडे शिकल्या. मग पंडित रवींद्रचारी यांच्याकडे शिक्षण झालं आणि अजूनही त्या श्री चारी यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. चित्रकलेतही यशस्वी वाटचाल. नंतर मग त्यांच्या तिचं बिझी शेड्यूल तिथं मीटिंग कधी वगैरे असायचं बरेच सोडले गेले त्याच्यामुळे. पण ते जे काही ते शिकले तिथं श्री गणेश पाठक. उत्कृष्ट तबलापटू दिवंगत हनीफबाई मिरजकर यांचे शिष्य. अनेक दिग्गज कलाकारांना तबल्याची साथ दिली आहे. हार्मोनियम सुद्धा छान वाजवतात. आणि आमचं ट्युनिंग एवढं पटकन हो, जमतं. खरंच, खरंच. तबल्यातूनही एक चतुरस्त्र कलाकार. चित्रकला, गायन, वादन आणि हो साहित्यातही कवितेत स्वतःचा एक अवीट ठसा उमटवण्यात यशस्वी. हाती घेतलेले काम उत्कृष्टरित्या पार पाडतात. अत्यंत सिन्सिअर, वेळ पाळण्यात काटेकोर, स्वच्छता, शिस्त, प्लॅनिंग आणि माणूस म्हणून ग्रेट. उत्कृष्टतेचा सदैव ध्यास घेणारा हा कलासक्त माणूस कमालीचा नम्र आहे. BSNL मधून सेवानिवृत्त वडील पंडित भालचंद्र देव यांच्याकडे व्हायोलिनचे शिक्षण, संगीत विषयात MA ची पदवी, शास्त्रीय आणि सुगम वादनाचे स्वतंत्र आणि साथ संगतीचे अनेक कार्यक्रम. गेली 40 वर्ष संगीत क्षेत्रात कार्यरत. व्हायोलिन क्षेत्रात पुण्यात जे पहिले 5 उत्कृष्ट व्हायोलिन वादक आहेत, या 5 जणांत यांचाही समावेश होतो. शेड्यूल असूनही चित्रकला, साहित्य या क्षेत्रात उत्कृष्टतेचा ठसा त्यांनी उमटला. हो 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 नाही बरं का, तो तर आता विषय घेतलाच नाही आपण. प्रत्येक तुमचा काय किंवा सर्वांचा काय. गणपतीचं गाणं लिहिलेलं. हो हो म्हणून मी साहित्य शब्द त्यासाठी मागच्या वेळी येऊन म्हणजे खास करून ताल वगैरे असं चांगली मस्ती म्हणजे आमची गोष्ट ती गाते दोघांचं प्रचंड मोठं वाटतं. किती गोड आहे आवाज. आजच्या सूत्रसंचालिका निवेदिका म्हणजे आता ती माझी सून आहे तिथे. त्यामुळे कसं उत्कृष्ट वगैरे हे शब्द आता मी जसं म्हणू शकतो तिथं तुम्हाला कुठपर्यंत योग्य वाटणार. खूपच छान. सुरुवातीला तिनं जेव्हाच हे केलं म्हणजे निवेदन द्यायचं सुरुवातीला म्हणून बाबा तुमच्याकडे एक साधा एक रिव्ह्यू पेपर्स आहे नाही विविध लागले 1-2 पेपर दिले ना 15-20 लागतील. मला हे बरंच मोठं दिसतं सगळ्या प्रक्रिया. स्पीडने बोलते एकदा म्हणजे असं स्टेज वगैरे असताना लक्षात नाही येत फुल स्टॉप द्यायचं. त्याच्यामुळे एक पेज कर ना खूप लवकर. त्याच्यामुळे जगात जर्मन आणि भारतात परभणी नाव काय सोडायला तयार नाही. मी म्हटलं एखादा निवेदनचा कार्यक्रम ठेवू, मधून मधून गाणी ठेवू. उत्कृष्ट गातात. आवाज खूप गोड. शास्त्रीय आणि सुगम संगीतात त्यांनी एक यशस्वी गृहिणी, पत्नी, आई आणि या सर्व भूमिका पार पाडताना संगीत, गायन यापासून जराही दूर झालेलं नाही.
बऱ्याच गीतांना स्वतः कंपोज केलं. व्यवसायाने इंजिनियर, आता सेवानिवृत्त. श्री भावे यांच्याकडे बासरी शिकले. त्यानंतर सौ रोहिणी चांदेकरांकडे गायन आणि नंतर विजय दास्ताने यांच्याकडे तबला शिकले. विशेष म्हणजे संवादिनीचं शिक्षण कुठेही घेतलेलं नाही, तरी तिच्यावर प्रभुत्व. आणि मी त्याला पर्यायाला म्हणलं होतं की आलं असेल का आमचं श्री संजय पाठक. तर त्यांनी इतक्या तत्परतेने तयारी अप्रतिम प्रसन्न वातावरणात छान आमची सेवा सुरू झाली. त्याबद्दल स्वतःच्या सर्व कुटुंबियांचे आभार. ध्यान